जो कायदा आहे तो अधिनियम 1952च्या कलम 4 नुसार जात इनाम व इनामाच्या संबंधातील हक्क नाहीसे होतात। त्यानुसार जिल्हाधिकारी यांचे आदेशसुद्धा झाले होते आणि त्या संदर्भात आतापर्यंत का कारवाई झाली नाही आणि फेरफार क्रमांक 160 हा तत्कालीन जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशानुसार सन 1956 मध्ये झालेला होता। तरी तब्बल 69 वर्ष होऊन सुद्धा आतापर्यंत याची अंमलबजावणी झाली नाही। तरी इतका कालावधी का लागला आणि याच्यावर ज्या लोकांनी याच्यावर दिरंगाई केली त्यांच्यावर कारवाई करणार काय? मी अध्यक्ष सभापती महोदय आधीच सांगितलं की या प्रकरणामध्ये एक संपूर्ण जर आपण हिस्ट्री बघितली तर या ठिकाणी याची जी सुरुवात आहे ती 1932 पासून आहे। ते काही मी वाचत नाही सभागृहात, आपल्याला उत्तरामध्ये आला आहे। पण माननीय परिणय फुके साहेबांनी विचारलं की सर्वे नंबर 30 हा याच्यामध्ये आहे, जो त्या ठिकाणी मी आधीच सांगितलं की प्रकरण मूळ कुठून सुरू झालं की 2003-4 पर्यंत काही वाद नव्हता। ग्रामस्थाची नावं सातबारा होती, ते वहिवाट करत होते, ते त्या ठिकाणी त्यांचं नाव होतं। अचानक कुठल्या आदेशाने 4-5 मध्ये हे नावं नोंदी कमी झाल्या। तो आदेश अजूनही आमच्या या पूर्ण फाईलमध्ये, याची फाईलच माझ्याकडे आहे। तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणजींनी ही संपूर्ण इन्क्वायरी बंद केली, कारण तेव्हाही संपूर्ण इन्क्वायरी झाली, याची 4दा इन्क्वायरी झाली आहे। इन्क्वायरीमध्ये प्रत्येक वेळी प्रकरण नस्तीबद्ध करण्यात आलं। मागच्याही त्या ठिकाणी ह्या पूर्ण फाईल तपासली। यामध्ये फक्त आता आपल्याला चौकशीचा मुद्दा काय आहे, परिणय फुकेजी 4-5 मध्ये 2004-5 मध्ये नावाच्या वारसदारात जे काही आपले वहिवाटदार होते किंवा तिथले शेतकरी जे वहिवाट करायचे या इनाम जमिनीवर, जे पाटणकर आणि महाडिकांच्या, त्या जमिनीच्या ग्रामस्थाची नावं अचानक नोंदी कशा कमी झाल्या हे या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी पाहण्याची गरज आहे। तेवढ्याकरता जर ती नावं पुन्हा परत आली, कॉशी ज्युडिशियली केस आता सुरू आहे आयुक्ताकडे, ॲडिशनल कलेक्टरकडे। कॉशी ज्युडिशियलीमध्ये मला बोलता येत नाही अर्धनाईक केसमध्ये, त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे। आता या ठिकाणी आपल्याला एवढंच तपासायचं आहे की या जमिनीला जर समजा या कॉशी ज्युडिशियली केसमध्ये जर असं आढळलं या नोंदी चुकीनं त्या ठिकाणी उडालेल्या आहेत, या नोंदी चुकीनं निघालेल्या आहेत, तर त्या पुन्हा नोंदी येतील आणि मग मात्र आपल्याला त्या ठिकाणी पुढे जाता येईल। आता तर मात्र जमीन ही नियमाप्रमाणे आत्तापर्यंत जे काही झालं आहे ते नियमाप्रमाणे दिसतं आहे। तरी कॉशी ज्युडिशियली केसचा निकाल आल्यानंतर आपल्याला पूर्ण या ठिकाणी आपल्याला पुढे जाता येईल।